तर मित्रांनो सकाळ सकाळीच आपल्याला गाडी वाढायला लागली. तर विषय असा झाला की आपली स्कूटी होती, तिचा पट्टा तुटला. तर त्या पट्टा तुटला त्यामुळे तिला टोचन करून इथं आणली फिटरकर. तर फिटर म्हणला पट्ट्यावर अजून थोडंफार तुटलं. तर या पार्टला काय म्हणतात ते काय मला माहित नाहीये, पण बघा आतमधून कसा चेमला येऊ पार्ट. तर ह्या पार्टला आणि स्कूटीला आहे त्या जागेवर ठेवली आणि तिथनं मी निघालो पुढं. तर पुढं आपण लय ऊन होतं म्हणून टुपीन ते घालून चाललोय. रातच्याला आपण चाललेलो आहे आपल्या शेतात मिरच्याचे रोप आणायला. तर तिथनं आपण आलो झाडांच्या नर्सरी. तर इथं बघा कसल्या कसल्या प्रकारचे झाड आहे, वेगवेगळी झाड आहे. इथं शोची झाड. त्यानंतर आपण पोहोचलो मिरच्यांच्या झाडांपाशी. तर मिरच्यांची झाडं तर भरपूरच दिसतात. त्याबरोबर आपल्याला कडीपत्त्याचं रोप आपल्या शेतात पण आहे. कडीपत्त्याचं रोप तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये पाहिलं असेल. आणि पेरूची रोप सगळं काय दिसलं आपल्याला इथं. तर इथं आपण पहिल्यांदा त्यांना ऑर्डर दिली 1200 झाडांची. प्रश्न आला आता ही न्यायची कशी. तर आपण एफजेडवर आलतो. तर एफजेडवरच कशी तरी बसवली. तर सुरुवातीला तर मला गिअर आणि ब्रेक दोन्ही काय टाकता नव्हतं येत आणि काढता नव्हतं येत. तर कशी बशी गाडीला शेतापर्यंत पोहोचवली आणि शेतात ती कॅरेट घेऊन आलो. तर मागच्या ब्लॉग मध्ये दाखवलं होतं की शेतात किती गवत झालेलं आहे. त्या रुपयाला बाया ठेवलेल्या आहे शेतात. तर बायांची इकडे खुरपणीच आली आहे. तेवढंच आपल्या खालच्या साईडला ट्रॅक्टर पण आलता नांगरायला. ट्रॅक्टरवाल्या मित्रांनो म्हणलो तू तोवर नांगर, तर मी बायांसाठी आणि तुझ्यासाठी थंड घेऊन येतो. या दोघांसाठी थंड घेऊन आलो. तर तेवढं आल्यानंतर मिरच्यांच्या रोपांची जी कॅरेट होती ती पसरून ठेवली, कारण पिशवीत ठेवायचं म्हणलं होते अवघड आहे. तर त्यानंतर बघितलं तर लाईटच गेली. तर लाईट गेली तर पाणी सगळं बंद, आणि पाणी बंद तर लावणं बंद. तर त्यानंतर बायांनी जी खुरपून गवत काढलं होतं तर ते गवत हळूहळू बाहेर टाकायचं चालू केलं मी. तर तिथनं मी आलो व्हॉलीबॉल खेळाय, कारण व्हॉलीबॉल खेळल्याशिवाय तर काय मला जमत नाही. तर भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये.